सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री जाहरवीर गोगा रतन मिनी बागड समारोह 2025 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपात श्री जाहरवीर गोगा रतन मिनी बागड समारोहाच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे याही वर्षी भव्य शोभायात्रा काढून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। नाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिर येथून या शोभायात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर बिटको चौक, नाशिक रोड पोलीस ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रामध्ये बहुसंख्य महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांचा समावेश होता। वीर गोगादेव यांना जाहरवीर गोगाजी म्हणूनही ओळखलं जातं। ते एक लोकदेवता आणि योद्धा संत आहेत। ते राजपूत घराण्यातील चौहान वंशाचे होते आणि त्यांचे जन्मस्थान राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील दादरेवा गाव आहे। गोगा नवमी हा त्यांचा प्रमुख उत्सव आहे, जो भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला साजरा केला जातो। गोगादेव हे सापांचे देव म्हणूनही पूजले जातात आणि त्यांना सर्पदंशापासून वाचवणारे मानले जाते। गोगादेव हे सर्पदेवता म्हणून प्रसिद्ध आहेत आणि लोकांना सर्पदंशापासून वाचविण्यासाठी त्यांची पूजा केली जाते। त्यांनी शूर योद्धा होते आणि त्यांनी अनेक लढाया लढल्या। गोगादेव हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांमध्ये पूजले जातात, ज्यामुळे ते सामाजिक ऐक्याचे प्रतीक बनले आहेत। श्री गोगादेव 2025 चे अध्यक्ष सोनूभाऊ बेहेनवाल यांच्या अध्यक्षतेखाली हे भव्य शोभायात्रा व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावेळी कल्याण ठाकुर्ली येथील उद्योजक दिनेश दादा पाटील, भाजपा युवा अध्यक्ष महाराष्ट्र अमित जाधव, आमदार सरोज हिरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते गजानन नाना शेलार, अशोक मोगल पाटील, योगेश गाडेकर, योगेश भोर, राहुल चटोले, सचिन मेहरोलिया, करण पारचे, विजय बाबा भोई महाराज, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, हरीश भडांगे, विशाल पवार, मुन्ना अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साजन डिंगिया, सचिन बेहेनवाल, विजयपाल बेहेनवाल, सूरज भान डिंगिया, सरजित डिंगिया यांचे मोलाचे सहकार्य होते। आज या नाशिक धर्तीवर नाशिक रोड इथे जाहरवीर गोगाजी महाराज यांची शोभायात्रा काढण्यात येत आहे। तर हे जाहरवीर गोगाजी महाराज राजस्थान इथे गोगामेडी इथं बाबांची समाधी आहे। तिथनं हे जेवढी भगत आहे ते त्यांचे प्रार्थना करतात व वर्षातून 40 दिवस हे उपवास करतात श्रावणामध्ये आणि त्यांची सेवा होते। 40 दिवस ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये व इतर राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी अशी फेरी होते। तर गुरु गोरक्षनाथ यांचा अवतार आहे, यांची छडी आहे, ती नाशिक शहरामध्ये आलेली आहे। आज दिनांक 11/8/2025 रोजी नाशिक रोड मध्ये इथं मिरवणूक काढण्यात आलेली आहे। त्यांची शोभायात्रा श्रावण मास मध्ये काढवण्यात आली आहे। त्यांचं नवमी या दिवशी त्यांचा जन्म असतो, तर त्या निमित्त बाबा गोगाजी यांच्या यात्रा आलेली आहे। काठी घेऊन आलेली यात्रा आलेली। त्या यात्रेनिमित्त संपूर्ण नाशिक रोड मध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। की गोगाबाबांच्या त्या स्मृतीला मनापासून वंदन करतो आणि या ठिकाणी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। आदेश सर्वांना। आज गोगाजींचा जो जन्मदिवस आहे नवमीच्या टायमाला असतो आणि त्याच्याकरता इथून शोभायात्रा काढलेली आहे। असं मान्यता आहे की गोगाजी जे आहे गुरु गोरक्षनाथाचे अवतार मानले गेले आहे आणि त्यांनी खूप काही मोठे कार्य केले। 9 वेळेस त्यांनी युद्ध केलं, 8 वेळेस ते जिंकले आणि गोगाजी असे देवरूप आहे की आता पण अस्तित्वात आहे, म्हणून ही शोभायात्रा काढण्यात येते। आदेश जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।